नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। थंडीच्या दिवसात पेरू बाजारात खूप जास्त प्रमाणात येतात। तर पेरूपासून आज मस्त अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत आपण। पेरूची चटणी बनवायला सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात आज आपण हिला बघणार आहोत। चला तर बनवूया पेरूची चटपटीत चटणी। पेरूची चटणी बनवण्यासाठी 4 पेरू स्वच्छ धुवून घेतले आहे व त्यानंतर यांना कोरडं करून घेतलं आहे। आता यांचं पुढचं व मागचं टोक काढून घेऊया। हे पेरू जास्त पिकलेले नाही आहे किंवा जास्त कच्चे नाही आहे, तर आता यांना कट करून घेऊया। यांना मधोमध्ये कट लावला आहे। त्यानंतर याच्या छोट्या छोट्या फोडी करून यातील बिया काढून घ्यायच्या आहे। पेरूच्या बिया शक्यतो काढूनच घ्यायच्या आहे, कारण की त्या खाताना मग दाताखाली येतात, मग ते चांगलं लागत नाही। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ठेवू शकता किंवा कधी कधी एकदम बारीक बिया असतात तर त्या ठेवू शकतात। ह्या थोड्या मोठ्या बिया आहेत तर मी काढून घेत आहे। पेरू खाण्याचे खूप सारे फायदे आहे। पेरूमध्ये संत्र्यापेक्षा दुप्पट व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते। पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते। पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते, त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे चांगले असते। सर्व पेरूतील बिया काढून त्यांच्या फोडी केल्या होत्या। आता यांना बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊया। पेरूमधील अँटीऑक्सिडंट त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात। पेरूमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह यासारखे अनेक खनिजे असतात। पेरूंना बारीक कट करून घेतला आहे। चटणीसाठी लागणार आहे कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्यांना बारीक कट केला आहे, लिंबू, काळं मीठ, धना पावडर, जिरा पावडर, साधं मीठ, साखर। मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे। यामध्ये टाकूया चिरलेला पेरू। यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या, ज्यांना बारीक चिरून घेतला आहे। मी इथे 2च हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या व कोथिंबीर टाकली आहे। काळं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा, 1 चमचा टाकली आहे धना पावडर, 1 चमचा टाकले आहे जिरा पावडर, साधं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका। लिंबू घेतला आहे अर्धा, त्याला पिळून घेऊया। मिक्सरचं झाकण लावून याला एकदा फिरवून घेऊया। आता झाकण उघडलं आहे मी, या असं जाडसर वाटलं गेलं आहे। एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकूया साखर, तर इथे 2 चमचे साखर टाकत आहे। साखरेमुळे खूप मस्त चव येते चटणीला। आता यामध्ये टाकूया पाणी, तर इथे अर्धा कप पाणी ॲड केलं आहे। पहिली झाकण लावून एकदा फिरवून घेतलं होतं, त्यानंतर पुन्हा अर्धा कप पाणी ॲड केलं आहे। तर अशा प्रकारे ही चटणी तयार आहे। तुम्ही बघू शकता हिची कन्सिस्टन्सी खूप मस्त बनली आहे। पेरूमध्ये कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते। पेरू खाणे हृदयासाठीही खूप चांगले असते। पेरूची चटणी तुम्ही इडली, डोसा, धिरडे किंवा चपाती भाकरी सोबत खाऊ शकता, खिचडी, वरण भात सोबत खाऊ शकता, खूप मस्त लागते। पेरूच्या चटणीला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर 6 ते 7 दिवस चांगली राहते। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आरोग्यदायी पेरूची चटणी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।